नमस्कार मित्रांनो, मी एक मोठी खुश खबर आनंदाची बातमी स्पष्ट करत आहे. आनंदाची बातमी थेट अधिवेशनातून माहिती 20 लाख कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर सरकार सकारात्मक निर्णय घेणार. या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे आनंदाची बातमी थेट अधिवेशनातून माहिती 20 लाख कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर सकारात्मक निर्णय. तर चला स्पष्टीकरण पाहूया. नमस्कार, आपले सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी राज्य कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर सकारात्मक निर्णय अशी थेट माहिती अधिवेशनातून आली आहे. तर ही माहिती जाणून या व्हिडिओच्या माध्यमातून अधिवेशनातील महत्त्वपूर्ण बाबीवर चर्चा. मित्रांनो, दिनांक 11 जुलै पर्यंत राज्याचे हिवाळी अधिवेशन असणार आहे आणि 12 जुलैला संपेल. सदर अधिवेशनामध्ये विविध निर्णय घेण्यात आले आहे. विविध विषयावर सरकार सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे. तर राज्यातील कोणत्या मागण्यावर आतापर्यंत चर्चा अधिवेशनात झाली व कोणत्या मागणीवर निर्णय होण्याची शक्यता आहे, याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे स्पष्ट करूया. त्यापूर्वी जर आपण ॲक्टिव्ह एज्युकेशन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर ज्या गोष्टीवर चर्चा झाली ते क्रमाक्रमाने पाहूया. एक, जुनी पेन्शन योजना. राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भात अजितदादा पवार यांची मोठी घोषणा. राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मुद्द्यावर अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्याचे वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेत जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत माहिती दिली व सर्व कर्मचाऱ्यांच्या बाबत त्यांनी आशादायक वातावरण निर्माण केले आहे. अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू, वित्तमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री, वित्तमंत्री यांनी प्रत्युत्तर देताना सांगितले की वित्तमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले की वित्तमंत्री अजित पवार यांनी काय स्पष्ट केले तर राज्यातील अनुदानित शाळांमध्ये 1 नोव्हेंबर पूर्वी जाहिरात निघालेल्या आणि सेवेत रुजू झालेल्या शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे जुन्या निवृत्ती वेतनाचा एक वेळ पर्याय उपलब्ध करून दिला जाईल आणि त्यांना पुढे सांगितले जाईल की त्यांनी या संदर्भातील प्रस्ताव वित्त मंत्रालयात आलेला असून सदर कर्मचाऱ्यांना 3 महिन्याच्या आत जुन्या पेन्शनचा लाभ लागू करण्यात येईल. पुढील 3 महिन्याच्या आत मध्ये सदर पेन्शन मागणीवर निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. विरोधक तसेच शिक्षक आमदार कडून अधिवेशनामध्ये पेन्शनच्या मागणीवर मोठ्या प्रमाणात प्रश्नोत्तर उपस्थित करण्यात आले आणि यावर अजित पवार यांनी स्पष्ट केले की लवकरच सरकार जुनी पेन्शन योजना लागू करणार आहे. 2. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी सकारात्मक दृष्टिकोन. अजित पवार यांनी जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी स्पष्ट सांगितले की जिल्हा परिषद कर्मचारी हे देखील सरकारचा भाग असून त्यांच्या बाबतीत सरकार निर्णय घेण्यात येणार आहेत, सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे आणि याकरिता किती अतिरिक्त आर्थिक भार येईल याची माहिती सरकार जाणून घेतली जात आहे आणि माहिती त्यांनी सांगितली. 3. राज्यातील एनपीएस धारकांना सुधारित पेन्शन योजना. राज्यातील एनपीएस धारक कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीवर बोलताना अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना एनपीएस योजना लागू करण्यात आली होती
आता या कर्मचाऱ्यांमध्ये बदल करून राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम महायुती सरकारकडून करण्यात येत आहे। याबाबत स्थापन करण्यात आलेल्या 3 जणांच्या समितीने दिलेल्या अहवालानुसार राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनाप्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात येईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली। आणि त्यांनी आतापर्यंत ज्यांना प्राण कार्ड दिले गेले नाहीत अशा सर्व शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना एनपीएस खाते उघडण्याकरिता संबंधित विभागांना निर्देश देण्यात आले आहेत। 4 महागाई भत्ता वाढ आणि वित्त विभागाचा प्रस्ताव। राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या दृष्टीप्रमाणे केंद्र सरकारने ज्या धर्तीवर 50% महागाई भत्ता लागू केला त्याचप्रमाणे 50% डीए आता महाराष्ट्र सरकारमध्ये सुद्धा लागू करणार आहेत। याबाबतचा वित्त विभागाचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे। वित्त विभागाकडून तयार करण्यात येऊन तो प्राप्त झाला तर सदर प्रस्तावाला कॅबिनेट मंत्रिमंडळाची मंजुरी बाकी आहे। मंजुरी झाल्यानंतर पुढील महिन्याच्या वेळेच्या आत निवृत्ती वेतन देयकासोबत महागाई भत्ता लागू करण्यात येईल आणि नंतर अदा करण्यात येईल। 5 सेवानिवृत्तीचे वय वाढीबाबत सरकार नकारात्मक। मित्रांनो, सेवानिवृत्तीचे वय 60 करण्याबाबत राज्य सरकारकडून कोणतीही प्रशासकीय हालचाल सुरू करण्यात आली नसल्याची माहिती समोर येत आहे। यामुळे कर्मचाऱ्यांच्या मागणीवर सरकार नकारात्मक असल्याचे दिसून येते। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। थँक यू व्हेरी मच। लॉट ऑफ